विषय असा होता की आज मतदान प्रक्रिया 18 पॅनल नंबरमध्ये पूर्ण झाल्यानंतर इथं एक मतदान बूथ आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या इथे. तर तिथे तिथून मतदान प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या ईव्हीएमच्या मशीन घेऊन जाणं हे पूर्णपणे त्याचे PRO असतील, शासकीय अधिकारी असतात, पोलीस बंदोबस्तात ते नेलं जातं, कारण ते अतिसंवेदनशील बाब आहे. परंतु इकडच्या बेजबाबदार ऑफिसर्सनी जागा अवडजवळ असल्याचे कारण देत चक्क ईव्हीएम मशीन स्वतःच्या बाईकवर नेण्याचा प्रकार केला. आमचे कार्यकर्ते आणि उमेदवार दिवटे मॅडम आणि दिवटे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी ते पाहिलं आणि क्षणात त्याचा पाठलाग करून जवळपास 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्यांना आम्ही धरून यांनी परत आणलं आणि आम्हाला सूचना केली की असा असा विषय इथं घडलाय. तत्काळ आम्ही आल्यानंतर ही बातमी परिसरातील सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांपर्यंत आगीसारखी पसरली. त्यानंतर इथं आल्यानंतर ज्या काही वाटावाटी झाल्या, बातचीत झाली, त्याच्यानंतर ज्या काही आमच्या शंका होत्या त्या ARO साहेबांनी समोरासमोर केले. ACP साहेब होते, सिनियर साहेब कोळी साहेब होते, गोडसे साहेब होते, यांनी आमच्या शंकेचं निरासन केलं आहे. सगळे नंबर सील्स वगैरे ते सगळ्याची रिचेकिंग करून आम्हाला दाखवली आहे आणि जो कोणी ह्याच्यामध्ये जबाबदार असेल त्याच्यावर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. स्वतः ARO साहेबांनी सांगितले याच्यामध्ये मी सुमोटो करून त्याच्यावर कारवाई करणार आहे. आणि आता मग ईव्हीएम प्रांत कार्यालयात पाठवण्यात आल्यात का? हो, आता त्या स्ट्रॉंग रूमला पाठवण्यात आलेले आहेत आणि उद्या सकाळी निवडणूक मोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.